नमस्कार मित्रांनो, वेब मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या 10 ठळक बातम्या। राज्यात दिवाळीपूर्वीच दिवाळी, राज्य सरकारचे 10 मोठे निर्णय, सर्वांना खुशखबर, 1 ऑक्टोबरपासून लागू। काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही वेब मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला, काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया। तर बघा, या ठिकाणी पहिली मोठी बातमी, मराठवाड्यात मुसळधार पावसाने अतोनात नुकसान झाले आहे। तेथील नागरिकांना उभे करण्यासाठी पीएम केअर फंडातून 50,000 कोटींची मदत जाहीर करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे। त्यानंतर राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी, राज्य सरकारचा मोठा निर्णय। मराठवाड्यातील भीषण महापुरामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा आर्थिक धोका उभा राहिला आहे। अनेक भागामध्ये पिके वाहून गेली असून शेतकऱ्यांच्या आयुष्याला मोठा तडाखा बसला आहे। अशा संकटामध्ये मदत देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी अर्ज करताना फार्मर ID अनिवार्य करण्यात येणार आहे। राज्याच्या कृषी विभागाकडून केंद्र सरकारच्या ॲग्रीटॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदत दिली जाते। नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसाठी नुकसान भरपाईसाठी अर्ज करताना आता 15 जुलै 2025 पासून फार्मर ID अनिवार्य केला जाईल। हा निर्णय 29 एप्रिल 2025 रोजी शासनाने अधिकृतपणे जाहीर केला आहे। त्यानंतर राज्यभरातल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी मोठी बातमी, राज्यात सेवानिवृत्तीचे वय फक्त 58 वर्षे असल्याने त्यामध्ये आणखी 2 वर्षाची वाढ करण्यात यावी, अशी मागणी प्रामुख्याने उपस्थित केली जाते। दरम्यान आता काही अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सेवा समाप्तीचे वय 60 वर्षे करण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात येत आहे। नुकत्याच काही दिवसांपूर्वी त्यांना दिवाळी बोनस मंजूर करण्यात आला होता। आता त्यांचे सेवा समाप्तीचे वय 58 वर्षावरून 60 वर्षे करण्यात आले आहे। पण ही भेट फक्त मुंबई महापालिकेच्या बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांनाच मिळणार आहे। त्यानंतर राज्यभरातल्या वाहनधारकांसाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी, राज्यातील वाहनधारकांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट म्हणजेच HSRP बंधनकारक करण्यात आली आहे। सुरुवातीला त्याची मुदत 31 मार्च 2025 पर्यंत दिली होती, मात्र नंतर ती टप्प्याटप्प्याने वाढवली आणि आता त्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2025 ही निश्चित करण्यात आली आहे। त्यानंतरची मोठी बातमी बघा, देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानम मंडळाला नवी मुंबई विमानतळाजवळील कोट्यवधीचा भूखंड 40,600 रुपयात दिल्यानंतर आता त्यालगतचा दुसरा भूखंडही या मंडळाला कवडीमोल दरात दान करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। वरून आलेल्या आदेशानुसार सिडकोच्या संचालक मंडळाने याबाबतचा ठराव मंजूर केल्याने हा भूखंड देवस्थानाला बहाल करण्याची केवळ औपचारिकता उरली आहे। त्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्य सरकार घेणार मोठा निर्णय। सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सण अग्रिम म्हणून 12,500 रुपये दिले जातात। ही रक्कम पुढील 10 महिन्यामध्ये दरमहा 1,250 रुपये अशा समान हप्त्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वसूल केली जाते। अग्रिम रक्कम ही पूर्णपणे व्याजमुक्त असल्याने कर्मचाऱ्यांना याचा थेट फायदा होतो। त्यामुळे या सुविधेकडे अनेक कर्मचारी सणासुदीच्या काळातील दिलासा म्हणून पाहतात। मात्र वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सध्याची 12,500 रुपयाची रक्कम अपुरी असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे। त्यामुळे अग्रिमची रक्कम किमान 20,000 रुपये करण्यात यावी, अशी मागणी विविध कर्मचारी संघटनांकडून सातत्याने केली जात आहे। या मागणीसंदर्भात कर्मचारी संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे। आता राज्य सरकार यावर काय निर्णय घेतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी,
राज्यातील शेतकऱ्यांचं मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि जेथे जेथे नुकसान झाले ते मोठे नुकसान आहे. मराठवाड्यात खूप जास्त नुकसान झाले आहे. या संकटावर आम्ही योग्य निर्णय घेऊ. यामध्ये कुणीही राजकारण करण्याची आवश्यकता नाहीये. हातात पैसे मिळाले पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ते पुण्यामध्ये पत्रकारांसोबत बोलत होते. या संकटाच्या परिस्थितीत कुठलेही राजकारण न आणता सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे. शेतकऱ्यांना मदत करण्याचा हा काळ आहे. आपण सध्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देत आहोत. त्यात घराची झालेली पडझड ते दुरुस्ती करण्यासाठी आपण त्यांना पैसे देत आहोत. पशुधन वाहून गेले त्यासाठी मदत करत आहोत. शेतीचे नुकसान झाले त्याचा आपण पंचनामा करत आहोत. जी शेती वाहून गेली आहे त्याला आपण पैसे देत आहोत आणि जीवितहानी झाली त्यालाही पैसे देत आहोत. या संकटावर आम्ही योग्य निर्णय घेऊ. यामध्ये कुणीही राजकारण करण्याची आवश्यकता नाहीये. ही वेळ राजकारण करण्याची नाही, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हातात पैसे मिळाले पाहिजे अशी सरकारची भूमिका आहे, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे. त्यानंतरची मोठी बातमी बघा. पीक विम्यासंदर्भात राज्य सरकारने बदललेल्या निकषासंदर्भात बोलताना ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल ते माध्यम सरकार अवलंबेल, एवढं मी आपल्याला सांगतो, असा विश्वासही यावेळी शिंदे यांनी दिला. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. कर्जमाफी संदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंचा पूर आला आहे. त्यामुळे राज्यभरात कर्जमाफीच्या मागणीने जोर धरला आहे. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार थेट कर्जमाफीची शक्यता धूसर आहे. शेतकऱ्यांना निकष बदलून मदत देण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. नुकसान भरपाईचे निकष बदलून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत देण्याबाबत सरकार विचार करत असल्याचे समोर आले आहे. पण थेट कर्जमाफी देण्यात येणार नाहीये अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राज्यात 70 लाख एकर शेतीचे नुकसान झाले आहे. उभी पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत बुडाली आहेत. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा, त्याशिवाय सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. असे असले तरी सरकारकडून शेतकऱ्यांना थेट कर्जमाफी देण्याबाबत कसलीही हालचाल मंत्रालय पातळीवर दिसत नाहीये. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांबाबत राज्य सरकार काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मित्रांनो, या होत्या आजच्या दिवसभराच्या 10 ठळक बातम्या. अशाच नवनवीन बातम्यांसाठी वेब मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.